मी भरत निवृत्ती देशमुख, नांदगाव तालुका, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 2026च्या निवडणुकीच्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मी नामनिर्देशन दाखल केलेले आहेत. माझी कायदेशीर म्हणण्यापेक्षा पक्षीय मागणी होती. भारतीय जनता पार्टीकडे मी खासदार उदयनराजेंच्याकडून प्रभावीपणे मागणी केलेली होती. आणि माझं आज कायदेशीरदृष्ट्या अर्ज काल छाननी झाल्यामुळं दोन्ही अर्ज माझे वैध झालेले आहेत. त्यामुळे परंतु मला पक्षाचा EB फॉर्म न मिळाल्यामुळं मला पक्षाची काही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळं आता पक्षाची अधिकृत उमेदवार जाहीर नसली तरी मी गेली 30 वर्ष खासदार उदयनराजेंचा निष्ठावंत मावळा म्हणून या परिसरात काम करत आहे. आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की लोकांच्या 30 वर्षात मी होईल त्या माझ्या परीने मी लोकांना अडचणीत मदत करण्याचा किंवा खासदार उदयनराजेंच्या याच्यासोबत त्यांची जी भूमिका असेल त्या भूमिकेसोबत कायम राहिलेलं आहे. मी आज तागायत म्हणजे आत्ता झालेल्या लोकसभेपर्यंतसुद्धा कधीही उदयनराजे भोसले यांच्याशी कुठल्याही प्रकारचं अंतर न ठेवता कायम काम केलेलं आहे. एखाद्याला म्हणजे तो जेव्हा आदेश देतील तो त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. परंतु आता निवडणूक म्हणली की प्रत्येकजण इच्छुक असतं, बरेच जण इच्छुक असतात. एकालाच तिकीट मिळणार असतं, त्यामुळं एकालाच तिकीट मिळालेलं आहे. EB फॉर्म एका माणसालाच मिळाला असल्यामुळं आता माझी भूमिका काय ही लोक मला विचारायला लागले. आणि परवाच महाराजांना भेटलो आणि सगळे कार्यकर्ते भेटले होते ताकदीनं लोकातल्या. आणि महाराजांना त्यावेळेला तिकीट नाही मागितलं आम्ही, परंतु आशीर्वाद मागितला. आणि तो महाराजांनी आशीर्वाद आम्हाला त्यावेळेलाच दिलेला आहे. परंतु त्या आशीर्वादावर न विसरून राहता अजून एकदा मी खासदार उदयनराजेंची आणि आमच्या लोकांची प्रत्येक गावी जाऊन चर्चा करून माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून ठेवायचा किंवा काय करायचं त्याबाबतची भूमिका मी लोकांच्यात चर्चा करून योग्य ते निर्णय घेणार आहे. कारण आज लढवायचीच म्हणलं तर का लढवायची अपक्ष ही सुद्धा भूमिका पुन्हा लोकांना पटवून दिली पाहिजे. की आज बघितलं तर कोणत्याही पक्षात नीतिमत्ता राहिली नाही. आज तुम्ही बघा राजकीय परिस्थिती अशी आहे, कोण पण कोणाबरोबर जातं आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर MIM सुद्धा येते, अजितदादासुद्धा येतात, छुप्या पद्धतीनं शरद पवारांचा गटसुद्धा येतो आहे म्हणजे किंवा उद्धव ठाकरेंचा गटसुद्धा रस्ते मिळून सगळे एकमेकात हे राजकीय पक्ष गुंतलेले आहेत. आणि स्वतःचा कुठल्याच पक्षाचा असा अजेंडा नाही. म्हणून असं वाटायला लागलं की ते अपक्ष लढलेलं बरं ना. पक्षाने ज्या पक्षांना वाटतंय की बाबा ह्या माणसानं आपल्यासाठी किंवा आपल्या पक्षासाठी कुठं काहीतरी काम केलं आहे ते पक्ष मला पाठिंबा देतील असे माझं वैयक्तिक मत आहे. की त्यांचा पक्षाचा शेवटी पक्षाचा प्रश्न असतो, पण ही निवडणूक पक्षाचीच नाही आहे माझं असं मत. ही निवडणूक ही ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी किंवा पक्षासाठी तळागाळापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी धडपड केलेली आहे आणि समाजापर्यंत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मी ह्या नेत्यासाठी झटली, मी ह्या पक्षासाठी झटली. मी भारतीय जनता पार्टीकडेच तिकीट मागण्याचं एक प्रमुख कारण सांगतो. मी 1995 सालापासून भारतीय जनता पार्टीचंच काम केलं होतं. अगदी सुरुवातीला मला आठवतं आहे गजाभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष होते, त्याच्यानंतर दिलीप येळगावकर जिल्हाध्यक्ष झाले, भिकू भोसले अध्यक्ष झाले, परत भरत पाटील झाले. ह्या सगळ्या राजकीय म्हणजे सुरुवातच आमची तशी भाजपमधनं. पण महाराज ज्या वेळेला 99ला मंत्री झाले त्यावेळेला सुद्धा आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच होतो, आजही त्यांच्यासोबतच आहे. किंबहुना त्या पलीकडे जाऊन बघितलं तर कैलासवासी स्वर्गीय भीमरावदादा घोरपडे यांच्यासोबत सुद्धा मी खांद्याला खांदा लावून निष्ठेनं काम केलेला माणूस आहे आणि तळागाळापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. त्यामुळं साहजिकच कार्यकर्त्यांची भावना आहे की तुम्हाला तुमच्यावर सातत्याने अन्याय होतोय, तर आता कुठंतरी ही वेळ आहे की आता तुमचा अर्जसुद्धा कायदेशीर तुम्हाला कदाचित पक्षाकडं आत्ताच भारतीय जनता पार्टीकडून मागणी केलेली होतीच प्रभावीपणे. परंतु मी एक मराठा उमेदवार म्हणून अलिखित नियम पक्षाचा असू शकतो की कुणबीला उमेदवारी देऊ नये ह्या निकषात सुद्धा मला डावललं गेलं असू शकतं. कारण माझ्याबरोबरच या वर्णी जिल्हा परिषद गटातून 3 कुणबीचे अर्ज आहेत. तर कुणबी मराठ्याच्या 3ही उमेदवारांना डावलले गेले. असं नाही की तिथं तर तो कदाचित पक्षाचा अलिखित नियम असू शकतो, कायदेशीर तर नाही. तो कायदेशीर आम्ही वैध आहे, शासनानं आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता मराठा असलेला तर आमचा काय दोष आहे? आम्ही कुठल्या समाजात जन्माला घ्यायचा किंवा कुठल्या समाजात जन्माला यायचं ते आपल्या हातात नाही.
आज आमचं दैवत छत्रपती उदयनराजे छत्रपती घराण्यात जन्माला आले, त्यांचं फार मोठी पुण्य आहे. म्हणजे ते काय त्यांच्या हातातलं नव्हते, ते पण तेच नेहमीच सांगतात की मी कुठल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून मी छत्रपती घराण्यात जन्माला. तसं आमचं सुद्धा आहे ना, आम्ही मराठा समाजात जन्माला आलो, हा काय आमचा दोष नाही. ते आणि मी जातीपाती जातीभेद मानतच नाही मुळात. आम्ही आत्तापर्यंत नेहमी तसं म्हणाल तर प्रत्येक जातीपातीच्या उमेदवारांना आम्ही ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती लेवलला सगळ्यांना मदत केलेलीच आहे. फक्त काम करणारा माणूस, तळागाळापर्यंत विकास कामाचे पाठपुरावा करणारा माणूस आणि लोकांच्या वेळेला मदतीला धावून येणारा माणूस म्हणून आज लोकांची माझ्याकडे आग्रह आहे की तुमचा उमेदवारी अर्ज हा अपक्ष म्हणून ठेवाच. आणि लोकांचा अर्ज आग्रह त्यापेक्षा मी लोकांच्यात जाऊन येत्या 2 दिवसात प्रत्येक गावोगावी जाऊन सगळ्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी आमचे दैवत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्यातून माझा अंतिम निर्णय 27 तारखेला दुपारपर्यंत फायनल होईल. आणि त्यानंतर मग ते निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. परत दादा, हां, तुम्ही 30 वर्ष झाले खासदार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. मग तुम्ही त्या महाराजांच्याकडे तिकीट मागायला गेला होता, तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यावेळेला? काय नाही, त्यांनी सांगितलं तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळागाळातनं काम केलेलं न्याय मिळालाच पाहिजे. लोकांची भावना आहेत, पहिल्यापासूनचा माझा निष्ठावान कार्यकर्ता आहेच. मी माझ्या पद्धतीनं पक्षाकडं तुला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीन, एवढं तर सांगितलं होतं. मग न्याय मिळाला का? अजून न्याय मिळाला का नाही मिळाला हा प्रश्न नाही ना. आता न्याय मिळायचा तर मिळेल की, अजून न्याय मिळायला अजून वेळ आहे ना. तुम्हाला शब्द दिला होता का? नाही, शब्द वगैरे दिला होता असं नाही. शब्द मला तर मागच्या वेळेलाच दिला होता. मग तसं मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा माझा मी उमेदवारी अर्ज भरलेला होता. आणि मला महाराजांनी सांगितलं की तुला ह्या वेळेला थांबायला लागतंय. का थांबायला लागतंय त्याचं कारण विचारू नको. मी क्षणाचा विलंब न लावता त्यांचा शब्द पाळला. आणि त्यांनी त्याच्यानंतर मला सांगितलं नाही ठीक आहे, म्हणजे बरं भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला तुझा विचार केला जाईल, असं मला त्यांनी 2-3 वेळा बोलून दाखवलेलं आहे स्वतःचं. काय महाराजांनी जर आदेश दिला तुम्हाला किंवा तुमचाला शब्द दिला की बाबा तुम्ही थांबा, तर तुम्ही निर्णय कधीपर्यंत तुम्ही जाहीर करणार तुमचा मी आता लढण्याचा? ते त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेईन ना. आता ते थांबा म्हणतात का लढा म्हणतात, तुझा तो निर्णय घे म्हणतात, काय म्हणतील तो त्यांचा शब्द हे अंतिम राहील ही नक्की. मला एक सांगा देशमुख साहेब, आपण हे जो तुम्ही आता अपक्ष फॉर्म अर्ज दाखल केलाय, उमेदवारी अर्ज, तर तुम्ही इतर लोकांशी, वर्णे गटातील लोकांशी काही चर्चा केली का की तुमचे संबंधित जो लोक आहेत तुमची? हा, मी चर्चा तर केलेली आहे. आता अगोदर म्हणजे निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर सुद्धा मी एक प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता. त्याच्यात सुद्धा चर्चा अशीच झालेली होती की आपल्याला ताकदीनं तिकीट मिळालं पाहिजे. काही लोकांचं म्हणणं होतं तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढायचं, पण माझी त्यावेळेला काय मानसिकता नव्हती. कारण आपला कुणबीचा दाखला मी नवीनच काढला असल्यामुळे कायदेशीर बाजू तो खरा ठरणं हे पण महत्त्वाचं होतं. मी आत्ता व्हिडिओमध्ये ते सांगितलं ना. आणि आत्ताची परिस्थितीत अर्ज फायनल झाल्यापासून लोकांचं माझ्याकडं मागणीच आहे ना की रेटा जाय की तुम्ही काढू नका, पण लोक भावनेचा पण आदर केला जाईल, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं आमचं दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशीही चर्चा केली जाईल. माझा अर्ज राहिला तर तुम्ही समजून जावा की त्यांचा आशीर्वाद हे 100% मला आहे. आणि जर मी विड्रॉल केला तर मी आदेशाचं पालन केलं असं समजून तुम्ही पुढचा निर्णय तुम्ही मीडियाशी काय प्रसिद्ध करायची ते करू शकता.